हलकट आणि निर्लज्ज आणि निगरगट्ट काय म्हणतात ते खरंच त्या दिवशी पण मी व्हिडिओत सांगितलं. एवढे व्हिडिओ पडलेत, एवढे लोक बोंबलतायत आणि सुस्वागतमचा स्टिकर लावून हे बसलेत आणि ते निगरगट्ट काळजाची माणसं एकही कोण नाहीये. हलकट हलकट आणि निगरगट्ट आरडाओरडा केलाय. हा पुरावा घ्या आणि पाहिजे ते माझ्यावर गुन्हे दाखल करा. अरे मुर्द्यानो ऐसर हे यमदूत खरे, हे खड्डे नाही, हे बसलेले ही सिस्टीम, हे खातं यमाचं खातं आहे. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. शांत केलं मी स्वतःला. ओम शांती, ओम शांती, ओम शांती म्हणत शांत केलं. ह्या व्हिडिओत पुन्हा आक्रमक व्हायचं नाहीये म्हणून. मित्रांनो, मी आज फक्त थोडक्यात एकच सांगतोय. मागच्या व्हिडिओत पण मी दाखवलं की आज फक्त काय झालं की नगरविकास हे जे काय प्राधिकरण आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं, त्यांची म्हटलं जाऊन पोहोच घेऊया म्हणून मी आज गेलो. सहज गेलो. माझा एक मोठा डिव्हाइस असतो तो न घेता आज धावपळ होती म्हणून मी एक छोटा डिव्हाइस घेऊन गेलो. त्याच्यामुळे बरंच काही रेकॉर्ड करता आलं नाही. पण जे काय रेकॉर्ड केलं आहे, रेकॉर्ड करता करता मेमरी संपली. कारण छोटा डिव्हाइस होता. मोबाईल घेऊन मी कधी जात नाही. एक डिव्हाइस घेऊन जातो. तो डिव्हाइस त्याची कमी स्टोरेजचा घेऊन गेलो कारण इमर्जन्सी म्हटलं तेवढं बस होईल. मला काय माहिती, एक छोटीशी गोष्ट म्हणजे उपोषणाची रिसिव्ट घेण्यासाठी म्हणजे पोहोच घेण्यासाठी मला अर्धा तास ते पाऊण तास थांबावं लागेल. कुठच्या ऑफिसबद्दल बोलतोय, आज काय घडलं, जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला सांगतोय की शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा की पुढे काय झालंय. तिथे एक कर्मचारी होते, कंत्राटी पद्धतीवर आहेत. त्यांच्यावर माझा आक्षेप नाही, धुरी म्हणून होते. स्थानिकच असतील ते कंत्राटी, त्यांना पण वापरलं कसं जातंय त्यांनी काही वेदनानंतर ऑफ द रेकॉर्ड सांगितलं. त्या हा व्हिडिओचा भाग नाही. तर त्यांची काय ढोबळ माहिती त्यांनी सांगितली. त्याच्यात मला असं समजलं तिथले फक्त अधिकारी आहेत ते फक्त परमनंट आहेत, बाकी जो सगळा स्टाफ आहे तो कंत्राटी पद्धतीने भरलेला आहे. ही पण एक शोकांतिका आहे. जे ग्राउंड लेवलला काम करणार ते यूज अँड थ्रो केले जाणार आहेत, वापरले जाणार आणि नंतर फेकले जाणार. त्यांचं पण काय फ्युचर असेल. पण माझाही नाईलाज होता. डिव्हाइसमध्ये लिमिटेड स्टोरेज असल्यामुळे मला फक्त तेवढाच रेकॉर्ड झाला आणि नंतर रेकॉर्ड करायचा म्हटला तरी तेवढी शॉर्ट मेमरी असल्यामुळे मला करता आलं नाही. पण व्हॉइस रेकॉर्ड मात्र केला. अधिकारी आल्यानंतर दुसऱ्या मोडवर मी टाकलं आणि म्हणजे पहिला तुम्हाला माझ्या व्हिडिओनंतर तो पहिला व्हिडिओ दिसेल आज काय घडलं तिथे आणि मला काय रुद्रावतार करावा लागला. आणि त्यानंतर डाटा संपल्यामुळे ते रेकॉर्डिंग स्टोरेज संपल्यामुळे मला मग व्हॉइस रेकॉर्डरवर तुम्हाला कळेल की काय तिथे मी बोललो आहे आणि काय घडलं आहे. या व्हिडिओचे परिणाम जे काय असतील ते मी भोगायला तयार आहे. कारण कोणाचं तरी बळी पुन्हा पुन्हा जाण्यापेक्षा एकदाच प्रशासनाने माझा बळी घेतला तर ठीक आहे. मग तो कलम लावून असू देत किंवा आणि कोणत्या पद्धतीने असू देत, ह्या बाळाचा बळी गेला तरी चालेल. पण रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे यापुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणाचाच बळी जाऊ नये असं माझं तरी प्रांजळ मत आहे. दुसरी गोष्ट, व्हॉइस रेकॉर्डिंगची जी क्लिप आहे त्याच्या शेवटपर्यंत बघा मी काय बोललो आहे, माझ्या भावना काय मांडल्या आहेत. त्याच्यामुळे
काय होतंय ते बघूया, नाहीतर दृढ निश्चय आहे तो म्हणजे हा बाळा 5 ऑक्टोंबर 2025 दिवशी दिसेल त्या खड्ड्यात बसणार आहे. तुर्तास तरी सिंधुदुर्ग नगरी मुख्यालय या परिसरातल्या खड्ड्यांना उद्देशून मी बोलतोय. ती खड्ड्यात बसण्याची पाळी येऊ नये यासाठी प्राधिकरण प्रशासन आज ते बोलताना ते PWD खात्याकडे बोट दाखवलं आहे. तर मला माहिती नाही काय करायचं, त्यांनी कसं करायचं. मी त्यांना हेही विचारलं, तुमच्याकडे पैसे नसतील तर सांगा, मी रस्त्यावर भीक मागतो. कुठे? कुडाळ येथे गांधी चौकमध्ये तिथे बसून वेगळ्या प्रकारे मी भीक मागतो. एक रुपया जरी कोणी दिला तरी त्याचा हिशोब ठेवतो. ते आम्ही पैसे आणून कलेक्टर महोदयांकडे जमा करतो आणि सांगतो की आता या प्राधिकरणाला हे पैसे आमच्याकडून पोच झालेत, आता तात्काळ जरा खड्डे बुजवायला सांगा. नसेल तर रस्ते आमच्या ताब्यात द्या. स्थानिकांच्या जमिनी विकास करता येत नसेल व्यवस्थित, इथे तुम्हाला जीवच घ्यायचे असतील सर्वसामान्य माणसांचे, व्यक्तींचे, तर इथल्या स्थानिकांच्या ज्या जमिनी गेल्या आहेत, विकासाच्या नावाखाली ज्या घेतल्या गेल्या आहेत, त्या त्यांना परत करा. रानबांबोळीमधल्या स्थानिक लोकांच्या ज्या काय जमिनी होत्या त्या पूर्वपार ज्यांच्या होत्या त्यांना देऊन टाका. मोबदलासुद्धा काय कवडी मोलाने त्यावेळी घेतल्या गेल्यात. बरंच काही बोलेन, थांबतोय. फक्त आज एकच रिक्वेस्ट आहे. मी कधी अशी रिक्वेस्ट केली नाही तुम्हाला की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. मात्र आज करतोय. कदाचित या खड्ड्या प्रकरणात माझा जीव जाऊ शकतो, माझ्या जीवाला धोका होऊ शकतो. कारण कोणामुळे? रस्त्यावरून येणारी गाडी मला उडवू शकते, कारण मी खड्ड्यात बसतोय. बाकी कोणाला मी दोष देत नाही आहे इथे. एकमेव आणि एकच, माझा जीव गेला किंवा मला अटक झाली किंवा माझ्यावर गुन्हे नोंद झाले तर फक्त कस्टडीत असेपर्यंत किंवा मी मेल्यानंतर माझ्या 2 मुलांची फक्त काळजी घ्या. आम्ही भिकेला लागलोय, खरंच भिकेला लागलोय. मी तरी भिकेला लागलोय. आणि असला बाप कोणालाच नको असतो. पैसे मिळवणाराच हवा असतो. दररोज क्लेश करणारा, आंदोलन करणारा नको असतो. पण माझाही नाईलाज आहे. कुठच्या हातने माझ्या अंतरात बसलेत येऊन शरीरात आणि ते करवून घेत आहेत. ओम शांती शांती शांती. मित्र हो, आज मी इथे आलोय अध्यक्ष नवनगर विकास प्राधिकरण सिंधुदुर्ग यांच्या ऑफिसमध्ये आलो. कशासाठी आलो तर हे बघा, पोच घ्यायची त्या दिवशी राहिलेली, हे जीवघेण्या खड्ड्यांसंदर्भात पत्र द्यायला आलेलो. आणि इथे पोच द्यायला इथे माणूस नाही आहे त्यांच्याकडे. साधी पोच द्यायला माणूस नाही. हे खड्डे काय बुजवणार? हे बघा, आता हे जे कर्मचारी आहेत ते म्हणतात आपण कर्मचारी नाही. दोरी साहेब, तुम्ही काय माझे दुश्मन नाही आहात. तुम्ही प्रांजळ मत सांगा, काय तुम्ही आहे सर, कोण म्हणून आहात? मी मदतनीस म्हणून आहे, इलेक्ट्रिशियन. हां, आता मी किती वाजता इथे येईल तो सांगा पोच घेण्यासाठी? 5:20 मिनिटांनी. हां, आजची तारीख सांगा. खाली येत आहे सांगा. नाही तुम्ही तारीख सांगा हो, फक्त आपण काय वाद नाही घालणं. 29 काय पूर्ण सांगा ना. 29/9/2025. हां, आता मी किती वाजता येईल सांगा इकडे ह्या ऑफिसमध्ये? 5:20. हां, इल्यानंतर मी काय तोडफोड केलंय की कागद घेऊन येईल रिसिप्टसाठी? कागद घेऊन. ओके, 5:20ला मी इथे एंटर केलंय. आता किती वाजलेत जरा बघा घड्याळात तुमच्या. हो, घड्याळात किती वाजले ते फक्त सांगा. किती वाजले सांगा, मोबाईलवरच्या स्क्रीनवर दाखवा ना. 5:42. 5:42. मित्र हो, ह्यांनी मान्य केलंय की मी 5:20ला इथे आलो होतो. तोडफोड काय केलेली नाही आहे आणि तोडफोड करणारा मी नाही आहे. मी फक्त इथे पोच घ्यायला आलो. पोच, साधी गोष्ट आहे. फक्त पोच घ्यायला आलो. तर पोच घ्यायला इथे द्यायला सुद्धा माणसं नाही आहेत. आणि हे आहेत ते म्हणतायत मी हे आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे. ही अवस्था आहे, या ऑफिसची ही अवस्था आहे. आता हे कुठे गेले, हालचाल रजिस्टरला यांची नोंद आहे का, हे नंतर आपण बघूया. हा व्हिडिओ मी का करतोय, बऱ्याच वेळा काय होतं, प्रशासनाच्या एखाद्या कार्यालयात गेल्यानंतर हे केलं जातं, काय शासकीय कामात अडथळा.
ठरलेलं आहे ह्यांचं 353. हे हलकटपणा काय करतात, ह्यांचे डोळे काय ह्यांच्या डोळे हे डोळसपणा ह्यांच्यात केव्हा येणार. सिंधू नगरी नवनगर विकास प्राधिकरण सत्यानाश केला सिंधुदुर्ग नगरीच्या आमच्या ओरोसचा रानबांबोळीच्या ह्याचा सगळ्याचा सत्यानाश केला आणि सुस्वाद गतम करतायत. आणि दुसरी जर गोष्ट बघाल, हे ऑफिस बघा, ही अवस्था आहे. दालन क्रमांक 309. इथे मी आलोय, साधी पोच घ्यायला आलोय, साधी पोच. रिसिव्ड कॉपी घेऊन फक्त जाणार आहे. म्हणजे माझ्या आजवरच्या इतिहासात खरंच सांगायचं तर ही पहिला असा हा दिवस आहे, मी ह्याला काळा दिवस नाही काळी संध्याकाळ म्हणतो. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात अडथळा ठरणारी ही काळी संध्याकाळ आहे. साधी पोच घ्यायला ह्यांच्याकडे माणूस नाहीये. पोच घ्यायला हे खातं बंद करून टाका. ह्यांचे जे अधिकारी कर्मचारी कोण पगार घेत आहेत, कसले पगार घेत आहेत. आता ह्यांनी सांगितलं कुठे गेले होते, चहा आणूक ना, काय तुमका सांगितलं नाही त्यांनी. ओ एकदा सांगता तुम्ही इथे मॅडम आहेत, एकदा सांगता तुम्ही कोण जेंट्स आहे, एकदा सांगता तुम्ही कोण लिपिक आहे तो चहा आणायला गेलाय. ओ लोकांचे जीव गेलेत. आमच्या पत्रकार मित्राची बहीण गेली आहे हेमलताताई. 12व्याला तरी येताय का तुम्ही, 12व्याला तरी याल का तुम्ही. निर्लज्ज आणि कोडगे कसे काय इथले. खरंच इथे जनावर आहेत की माणसं आहेत. पोलिसांनी हा व्हिडिओ बघावा आणि माझ्यावर 353 जेवढी कलम लावायची ती लावू देत. नंतर एकेकाची मलमण नंतर आम्ही बघतो. पोलिसांचे सुद्धा बळी गेलेत, पोलिसांचे सुद्धा. माझ्या अंगावर मी गुन्हे घ्यायला मी तयार आहे. हलकट आणि निर्लज्ज आणि निगरगट्ट काय म्हणतात ते. खरंच त्या दिवशी पण मी व्हिडिओत सांगितलं, एवढे व्हिडिओ पडलेत, एवढे लोक बोंबलतायत आणि सुस्वागतमचा स्टिकर लावून बसलेत आणि इथे निगरगट्ट काळजाची माणसं एकही कोण नाहीये. हलकट आणि निगरगट्ट आरडाओरडा केलाय. हा पुरावा घ्या आणि पाहिजे ते माझ्यावर गुन्हे दाखल करा. अरे मुर्द्यानो हैसर, हे यमदूत खरे, हे खड्डे नाही. हे बसलेले ही सिस्टीम, हे खातं यमाचं खातं आहे. त्यांना सांगा पोच नको, मला मिळाली हीच पोच. व्हिडिओ बघायला सांगा आणि माझ्यावर गुन्हे दाखल करायला सांगा. मी येतो कोर्टात, मला उभं करा आणि खड्ड्यांचं त्यांना तो बिंदास बाळा सबस्क्राईब करायला सांगा. पोचची गरज नाही. मला कंप्लेंट रजिस्टर द्या, कंप्लेंट रजिस्टर द्या. कुठे आहे ते सांगा. लावा नाही तर त्यांना फोन. फक्त 353 लावायचे. सरकारी कामात अडथळा. अरे सरकारी काम कसलं करताय ते सांगा ना. कसले शासनाचे पैसे घेऊन, आमच्या गरिबांचे पैसे घेऊन, टॅक्स रुपीज काय करताय त्या पैशाच मला सांगा. आवाज वाढलाय, हा पुरावा म्हणून माझ्यावर गुन्हे दाखल करू शकता. व्हिडिओ करतात बाबा, सांगा काय कंप्लेंट रजिस्टर देऊ सांगा. बाकी काही उपकार नको, तुमची रिसिव्ह नको, काय नको. निगरगट्ट माणसा तुम्ही. तुमका नाही बोलणं या दोरी साहेब. त्या माणसाक सांगा माका कंप्लेंट रजिस्टर देऊ सांगा. काय म्हणतात स्पीकर फोन टाका. काय म्हणतात ते सांगा फक्त. ओ काय म्हणतात माका सांगा ना. तुमचं बिचाराचं काय दोष नाही. तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर असात. तुम्ही आम्ही आमचे बायका पोरं असत की नाही. तुम्ही कधीतरी पडलात की नाही पडत या खड्ड्यावरून माका प्रांजळ मत सांगा. सांगा माका. मी काय बोलणार नाही पडक नाही कधी. पाय कधी घसरण पडक नाही. पडक नाही काय सांगा या खड्ड्यात. येस ऑर नो फक्त माणूस म्हणून सांगा. तुम्ही आम्ही धुरी म्हणजे आपले इथलेच ना हो. सांगा ना तुम्ही या खड्ड्यातून कधी पडक नाही काय. प्रांजळ मत सांगा. पडलो केव्हा पडलेला फक्त तारीख आणि वेळ सांगा बस. सांगा माका. सांगा या साहेबांचं नाव काय असता तरी तुमका माहिती आहे. सांगा. एडके साहेब. एडके साहेब. ते हेलिकॉप्टरने येतात काय फक्त तेवढा माका सांगा. की गाडीने येतात. गाडी घेऊन येतात. कसली 2 चाकी असता की 4 चाकी असता. 2 व्हीलर असते. 2 व्हीलर असता. ठीक आहे. तेंका दिसता डोळ्यान बऱ्यापैकी. मोतीबिंदू वगैरे जाऊ नाही मा. नाही मा असू देत. मित्रांनो ह्यांनी सांगितलं की हे जे कोण एडके म्हणून आहेत त्यांच्या डोळ्याला दिसतं, त्यांना मोतीबिंदू झाला नाही. ज्या अर्थी मोतीबिंदू झाला नाही असं हे म्हणतात त्या अर्थी नक्कीच काहीतरी इकडे प्रॉब्लेम आहे. आपण असं म्हणूया शासनाकडे पैसा नाही आहे असं समजून मी हे त्या 2 दिवसात उपोषणापेक्षा खड्डे बुजवणे महत्त्वाचे आहे म्हणून गांधी चौक कुडाळ येथे भीक मागायला मी 2 ते 3 दिवसात बसतो. जास्तीत जास्त लोकांनी मला भीक आणून द्या
आपण ती सरकारी ह्या प्राधिकरणाकडेच जमा करूया. कोणाच्या वतीने जमा करूया? तर माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे हा फंड जमा करूया. कशासाठी जमा करूया? की एडके साहेब पैसे जर नसतील या खात्याकडे तर आम्ही भीक मागून आणलेले आहेत, पण रस्त्याचे खड्डे दुरुस्त करा म्हणून. नाही तर आम्हाला तर परमिशन द्या, आम्ही विकास काय करायचा तो या सिंधुदुर्ग नगरीचा करतो. एवढंच. पुन्हा एकदा लास्ट विचारा, मी बसू की जाऊ एवढा फक्त विचारा. बरं, मी इल्यापासून जाईपर्यंत आता मी जात आहे, मी काय तोडफोड तुमची केलंय? ओ धुरी साहेब सांगा खरा. नाही नाही. नक्की ना? फक्त माझा आवाज वाढलो ना? ओके ठीक आहे. आता एकदा त्याका विचारा, मी बसू बाळाराणे म्हणून एक मॅड माणूस असा, तो त्याका बसान देत की घराकडे जाऊन देत, एक लास्ट कॉल करा म्हणून सांगा, व्हिडिओ चालू आहे म्हणून सांगा. तेका रिसिव्ड होऊया ती देणार नाही. फक्त उपोषणाची मी नोटीस तुमका घेऊन येईल ती काय त्या फक्त त्यांना विचारून सांगा. जरा जरा लावा पटकन. एकदा लास्ट कॉल. ह्यांच्याकडे कंप्लेंट रजिस्टर नाही. आता कुठे कोण गेले त्याची हालचाल रजिस्टरला नोंद आहे की नाही ते आपण नंतरचा पार्ट बघूया. पण मित्रांनो, आपल्याला खरंच पैसा किंवा निधी उभा करावा लागेल. त्याच्यासाठी मी भीक मागायला बसतोय आणि भिकेतले किती पैसे येत आहेत ते भीक नुसती नाही मी घेणार आहे. उद्या कोणतरी म्हणेल बाळानेच पैसे आपल्यासाठी वापरले. प्रत्येक एक रुपयाचा मी हिशोब लिहून ठेवणार आणि ते सुद्धा गांधी चौक कुडाळ येथे मी बसतोय. 2 किंवा 3 किंवा 5 दिवसात येते मी बसतोय. ह्यांच्याकडे पैसे आणून तसे जमा करण्यापेक्षा फंड गोळा करूया आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे तो फंड देऊया. आणि एकतर हा फंड घेऊन आमचे खड्डे भिजवून देऊ देत, नाहीतर आम्हाला त्या रस्त्याचे अधिकारपत्र देऊ देत. आम्ही हे सिंधुदुर्गाचा विकास आणि इथले रस्त्याचे खड्डे बुजवतो असं माझं म्हणणं. जाऊ देत की थांबू देत एवढा सांगा. ते रस्ते खड्डे संदर्भात दिले. वाचून दाखवा. वाचून धुरी साहेब तुम्ही आपले इथले सिंधुदुर्गातले असतात, वाचून दाखवा. जिल्हाधिकारी खड्ड्या संदर्भात दिले. बाळाराणे राहणार त्यांना पोच होईल सांगा. त्यांना फक्त पोचसाठी एवढं आकडनं तांडव करूक लागलो. खड्डे बुजवणं तर खूप लांबची गोष्ट असा. पोचसाठी होय त्यांना. अरे हां हां ते हे करतात आमचं विषय काय म्हणतात? खाली मॅडमकडे आहे, ॲडिशनल मॅडमकडे. ॲडिशनल मी हे बघा ऑफिस कुठे आहे माका सांगा. इथे असा मी ऑफिस सोडून मॅडमांकडे कसो जाऊ? उद्या माझ्यावर काहीचे तरी गुन्हे दाखल करतील. येता येते 5 मिनिटात. ऑफिस मधली मॅडम कोणाचीच नसता. उद्या कसली कलमा लावतात. आम्ही या फालतू गोष्टीतून सगळे गेलेले असो. 5 मिनिटात येते. येऊ देत 5 मिनिटात. मी बसतोय ना 5 मिनिटात येऊ देत. पोचच घेऊची आम्हाला. येऊ देत. व्हिडिओ चालू ठेवतोय मी. मित्रांनो, या व्हिडिओतून मी आग पकडची केली आहे. त्याचे काही कायदेशीर परिणाम असतील तर ती मी भोगायला तयार आहे. पण याच्यात कोणताही माझा स्वार्थ नाही आहे. आमच्या मुली, आमच्या आई, आमच्या बहिणी, आमच्या घरातले भाऊ, आमच्या मित्रांच्या बहिणी यांचे जीव घेणाऱ्या खात्यामध्ये एवढी निष्ठुरता आलेली जर असेल, वाईट वाटतंय. त्यावेळी आपला देश स्वतंत्र होण्यासाठी अमर हुतात्मे झाले. आज बाळाला स्वतःला अमर करावं लागेल. मला तर वाटतं हे ऑफिसच बंद करावं लागेल. सर्वसामान्य नागरिकांनो एकत्र या ऑफिसचा खर्च RTI टाका प्रत्येकाने. आणि यांचे पगार काय, करतात काय, चाललंय काय, ह्यांची गेंड्याची कातडी कशी काय निर्माण झाली ह्यांच्यात वेदना आहेत काय, ही माणसं आहेत की राक्षस आहेत, हे डोळे असून नसल्यासारखे का वागतायत, हे हा वास्तूमध्ये काय दोष आहे का ह्यांच्या, वास्तुतज्ञांनी पण येऊन बघावं ह्याच्यात दिशेबिशेचा काय दोष आहे का. काही वेळा काय होतं की दिशा वगैरे जर चुकली तरी वास्तूत असलेल्यांना लाभ मिळत नाही. ही नंतर आपण दिशा वगैरे बघूया, नाहीतर हे ऑफिस जे आहे त्याची दिशाही आपण बदलून घेऊया.
नंतर मग मी कंपास आणेन आणि वास्तुशास्त्रानुसार हे काय चुकीचं आहे का त्याचाही एकदा मी अंदाज घेईन. स्वागताचे फक्त मस्त हे लावलंय, स्टिकर चांगला लावलाय आणि काय मेकअप चेहऱ्याचा आणि नियत राक्षसी. क्रूरता आहे ही, क्रूरता खरंच. व्हिडिओ चालू आहे, ह्याच्यापूर्वी पण मी व्हॉइस रेकॉर्डरवर सगळं टाकलं आहे, ते आता सगळं एडिट करून मी तुम्हाला बिंदास बाळा या यूट्यूब चॅनलवर अपलोड करतो आहे. मित्र हो, मला अटक झाली, माझ्यावर काय गुन्हे नोंद झाले तर माझ्या फक्त 2 मुलांची काळजी घ्या. असल्या गोष्टी करण्यासाठी शहाणं बनून होत नाही. हजारातून एक वेडाच माझ्यासारखा निर्माण व्हावा लागतो आणि ही क्रांती वेडाच करू शकतो. मी तर म्हणतो आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची पॉप्युलेशन जी आहे त्याचा विचार करता प्रत्येक 1000 व्यक्तीमध्ये एक माझ्यासारखा एक वेडा आला तर गेंड्याच्या कातडीचे जे कोण आहेत, मग ते अधिकारी असतील की कर्मचारी असतील, ह्यांना लाजा वाटल्या पाहिजेत की न्यायव्यवस्था, जिल्ह्याचे न्यायालयसुद्धा इथे आहेत. मोठे मोठे न्यायाधीश, वकील, कॉर्पोरेट सेक्टरमधली माणसं, सर्वसामान्य रंकापासून राजापर्यंतची माणसं इथे येतात. हे बघा दुरीसाहेब, मी 5:20ला इथे येईल आहे. आता पुन्हा किती वाजले बघा, 5:56 झाले. हां, पुन्हा टायमर मी चालू केलं आहे. सेकंड टायमर माझं चालू असा व्हॉइस रेकॉर्डर, सेकंड एडिशन. येऊ देत आता, आरामात येऊ देत, काही प्रॉब्लेम नाही. खड्डे कसे पडले ते आज कळले. यांच्या नियतीतच खोट असा. बिचारे मंत्री, राजकारणी, राजकीय पक्ष काय करतले अशा गेंड्याच्या कातडीसारखे जर अधिकारी आणि कर्मचारी असतील. कर्मचाऱ्यांका कसो काय दोष देतलो आम्ही, अधिकारीच गेंड्याच्या कातडीचे वाटतात. साहेबांचो जर मग नंबर द्या, तो तरी असा मग तुमच्याकडे द्या आणि मग जरा पेन द्या आणि रफ पेपर एक द्या. रफ पेपर द्या ना, चिटकरो फक्त मी ह्या गे लिहून घेतलंय. त्यांचा नंबर फक्त मका द्या. काय ते एडगे साहेब ना? पेन द्या. हेच असत ना सध्या? नरेंद्र कांता नागेश एडगे. नंबर दे त्यांचा. खड्ड्यांचा विषय इथलं सिंधुदुर्ग नगरीचं ह्यांच्याचकडे येतं ना? नाही, म्हणजे हे सहाय्यक अधिकारी खाली मॅडमकडे. तसं नाही, म्हणजे डिपार्टमेंट ह्याच ना? काय असा माझं तेवढं कायद्याचा अभ्यास नाही म्हणून विचारलंय मी. हां, पण रस्त्याशी निगडीत खड्डे आता बुजवता का ह्यांचा जा की कलेक्टर की SP-चा असा? हे फक्त काय हे करणार, काय करतेले? फक्त बघतेले? नाही, खड्ड्याचा रस्तो कोणाच्या अंडर येतात? प्राधिकरण. म्हणजे त्याचं खड्डे झाले तर बुजवता ह्यांचाच काम. हां, म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट असं आता असू देत, म्हणजे ह्यांची पॅन्ट फाटली तर हेच शिवून घेतले ना, भले ते टेलरकडे देते. हां, ठीक आहे. 7057012255 बरोबर ना? ओके. नरेंद्र कांता नागेश एडके ना? एडके. M.Com, MBA आणि LLB म्हणजे मास्टर असत. आमच्यावर केस बीस टाकू शकतात ते 353ची. नाही, आमका हे सगळ्यातून गेलेले असं ते. आरामात येऊ सांगा, आता काही प्रॉब्लेम नाही. माझ्याकडे वेळ असा. सगळं संसार वगैरे सोडलेली माणसं असो आम्ही. पीस काढून कोंबडं सोडतात बघा देवपणा, तसा असा. दुरीसाहेब, आता व्हिडिओ चालू नाही हा, पण एक माणूस म्हणून तुमका योग्य वाटतं काय मला सांगा. किती हल्ली पेपर वाचतात तुम्ही? खयचो पेपर वाचता? नाही, न्यूज राहू देत हो. प्रिंट मीडिया सगळ्यात महत्त्वाचं असा. हे हो, वर्तमानपत्र वाचतात? नाही. बरं ठीक आहे. खयचो न्यूज चॅनल किंवा काय असा? आपल्या स्थानिक काय बघतात तर माका सांगा. सिंधुदुर्ग लाईव्ह बघतात? ओके.
त्याच्यात ही काय बातमी बघितला डॉन बॉस्कोकडे पत्रकार आमचे विलास त्यांची ही बहीण ह्या झाली. कशामुळे झाली अशी बातमी होती काय माहिती आहे? खड्ड्यामुळे होती ना. मग ती साहेबांका माहिती नाही खड्ड्यामुळे हो अपघात झालो हो. मग साहेब काय साहेबांनी काय करूक नाही, पैसे नसतले माझ्या मते नाही हो. ओके साहेबांका विचारते नंतर फोन लावून. पैसे नसतील ना तर भीक मागितली ना आणि सहकार्य मागितलं तर बऱ्यापैकी पैसे ह्या गोळा होतात, बरोबर ना. माझ्यासारखं माणूस 99 लाखाच्या कर्जात असलो तरी 2-3 हजार तरी भीक मागून गोळा करू शकतात. असा आरामात येऊक सांगा त्यांना, काही प्रॉब्लेम नाही. आपल्या कसा पंचनामोच करूचो, खड्ड्यांचो करून झालो, आता हे ऑफिसचो आणि साहेबांचो करूचो आणि इथल्या व्यवस्थेचो आरामात येऊक सांगा. चहा कशा, टॉयलेटला जाऊन येऊक सांगा, आंघोळ करून येऊक सांगा, सगळा बायका मुलांका होय तर येऊन भेटाक सांगा. नाही मॅडम एकदा सांगतात मॅडम असत, एकदा सांगता हे बघा माका रिसिव्ड कोणीही मारून दिली तरी चालता, माझो काय विषय, शिक्को फक्त मारला झाला. तुमचं मी हातात घेऊन मारू शकणार नाही ना. आरामात येऊक सांगा, काही एक घाई नाही, माका काय काम धंद्यात नाही. हो तसा नसता हो धुरी साहेब, ऐकून घ्या. रिसिव्ड देणार 2 मिनिट बस झाली, आरामात येऊ देत, आरामात येऊ देत, काही नाही. आणि मी सकाळपर्यंत पण बसू शकते. मी पोलिसांना फक्त फोन लावतलंय नाही कशाक माहिती आहे की मी रिसिव्ड घेऊन बसलोय, कारण 6 वाजल्यानंतर मग पुन्हा लॉक करतालात ना तुम्ही. हां मी रिसिव्ड घेतल्याशिवाय जावतोय नाही, आरामात येऊन देत. माका काय बायकापोरांकडे मी जाणार नाही, लक्ष दिलं विषय, सगळा सोडलेलो संसार सोडलेलोच असेल. आरामात येऊ सांगा आणि चहा पुरी पिऊन येऊ सांगा, कारण कसा पावसाचे दिवस असत, कुडकुड वगैरे भरलो तर एकदम आराम. कंप्लेंट बुक शोधा तोपर्यंत. आणि हालचाल रजिस्टर असतात आपण जरा काढा, कारण उठान जर एखादो अधिकारी कर्मचारी गेलो तर हालचाल, म्हणजे माका काय तेवढा नॉलेज नाही, मी तसो अर्धवट असेल, पण अर्धवट माहितीच्या आधारे मी सांगतोय की कंप्लेंट बुक आधी इथे व्हाया टेबलावर. ओके कपाटात चालता, कपाटातून 2 मिनटात येऊ गया. दुसरी गोष्ट काय असा की जेव्हा अधिकारी किंवा कर्मचारी उठान जाता तेव्हा त्यांना हालचाल रजिस्टरमध्ये कुठे गेलं या लिहूचं असता. ताई जरा 2 रेकॉर्ड जरा देऊ सांगा. आता वाजले किती? 6 वाजता बंद नाही करूचे? हां 6:15 वाजता बंद. ठीक आहे, आरामात येऊन देत, काही प्रॉब्लेम नाही. मित्रांनो कुठे गेलो नाही आहे, आहे मी, व्हॉइस रेकॉर्डर ऑन आहे. स्क्रीनवर ह्याच्यानंतर जो काय तुमच्यासमोर व्हिडिओ येणार आहे त्याच्यात स्क्रीन टायमर तुम्हाला दिसणार आहे, मी किती वेळ इथे बसलो आहे. निगरगट्ट खात्याचा बघूया तरी किती वेळाने मला पोच मिळते. जन्माला आल्यानंतर पहिल्यांदाच मला एवढा वेळ फक्त रिसिव्ड घेऊ, म्हणजे एका माझ्या उपोषणाच्या निवेदनावर पोच घेण्यासाठी माझी जन्मतारीख 21/11/76, तेव्हापासून इतिहासात प्रथमच ह्या खात्यामध्ये मला पोच घ्यायला फक्त साधी शिक्का मारायचा असतो आणि सही मारून लिपिक देतात. त्याच्यासाठी एवढा वेळ बसलो आहे. स्क्रीनवर तुम्हाला व्हॉइस रेकॉर्डरचं टायमिंग दिसणार. आता इथे जे कोण खाजगीमध्ये आहेत कर्मचारी ते म्हणतात 6:15ला हे ऑफिस बंद होणार. आपण 6:15 पर्यंत तरी वाट बघू शकतो, म्हणजे या कार्यालयाला लॉक कोणतरी कर्मचारी ठोकेपर्यंत मी बसू शकतो. नमस्कार मित्रांनो, आत्ता कोणतरी आलेत. हां आपलं नाव कसं काय? आपलं नाव काय? ऋषिकेश पांगले. ऋषिकेश पांगले. तुम्ही लिपिक म्हणून आहात? कंत्राटी असू देत, कंत्राटी असू देत हो, पण कंत्राट तुम्ही इथे लिपिक म्हणून बसण्याचं घेतलं आहे की काय म्हणून घेतलं आहे? म्हणजे समजलं नाही. आता मला पोच देण्याचा अधिकार तुमच्याकडे आहे की नाही आहे? टपाल शाखेत पोच मिळणार तुम्हाला. कुठची टपाल शाखा? कलेक्टर साहेबांच्या टपाल शाखेत कसं काय? तुमच्याकडे तुमच्या डिपार्टमेंटचं ऑफिस पाहिजे ना. मला आता रिसिव्ड पाहिजे, नाहीतर मला कंप्लेंट रजिस्टर द्या. बघूया पत्र बघा. आणि खड्डे तुम्ही कुठून येता? हेलिकॉप्टरने येता की 2 व्हीलरने येता?
तुम्हाला खड्डे वगैरे दिसत नाहीत रस्त्यावर पडलेले? निगरगट्टपणा वाचा नंतर. मी खूप वेळ बसलोय. पोस्ट द्यायची तुमच्यात हिंमत असेल आणि तुमच्यात ऑथॉरिटी असेल तर द्या, नाहीतर मला कंप्लेंट रजिस्टर द्या असं मी सांगतोय. पोस्ट तुम्हाला देऊया ना. मग द्या ना, मग लगेच द्या ना. खाली तुमची टपाल शाखेत दिलेत का? टपाल शाखेत ना, मी इथे देणार. इथे ऑफिस हो, प्रत्येक जण शिक्के सही शिक्के घेऊन बसतात. बरं, मग ते साहेब येत आहेत आमच्या आता. येऊ देत, आरामात येऊ देत. आरामात येऊ देत म्हणजे आम्ही खाली आता टेंडर प्रोसेस आहे. मी कुठे काय म्हटलं? हालचाल रजिस्टर दाखवा. मग हालचाल रजिस्टरमध्ये नोंद द्या. पोस्ट घ्यायला एवढा मला वेळ लागतो? पोस्ट द्या ना. सगळ्यांची टपाल काय तिथे द्यायची काय आम्ही कलेक्टर ऑफिसकडे? त्यांना दिलं मी. तुमचं तुम्हाला मला वेगळं नको द्यायला? नको ते काहीतरी काय. हे उपोषण आता नाही करत आहे, किती वर्ष झाली. इतिहासात पहिल्यांदाच एवढा वेळ मी थांबलोय. साधी गोष्ट आहे हो, अर्धा मिनिट पण लागत नाही. पोस्ट द्यायची आहे फक्त शिक्का मारून. तुमचा एक इथे शिक्का पडणार, तुम्हाला कॉपी टू म्हटलंय. मग कॉपी आम्हाला आहे. बरोबर, हा ती तुम्हाला आहे. सही पण मारली आहे, झाली ती जिवंत. झेरॉक्स पण नाही, ती ओरिजिनल झाली. द्या ना मारून. किती वेळ लागतो? असला मनस्ताप करणारा बाद माणूस ठेवायचा नाही ऑफिसमध्ये जास्त वेळ. भाऊसाहेबांची सही घेऊन येते. हां जावा लवकर ये. माझी ओरिजिनल ती टाकशात काहीतरी. ही तुमची ओरिजिनल. हा ती व्यवस्थित आहे. माका जीव की प्राण असं व्यवस्थित घेऊन या. बरोबर. ओके या सावकाश. येस सावकाश. चहा वगैरे पिलात? चहा नाही. चहा टाकून येला तुगा. हां इकडे शिक्के वगैरे ठेवत नाही टेबलावर? कुठे असतात? खालीच? आमचं टपाल हो, मग टपाल कुठे तुमचा? खाली. कसा काय तुमचा? इथे टेबल टपाल नाही म्हणा. टपालातून येतं. लिपिक बसता कुठे तुमचं? आम्ही सगळे कॉन्ट्रॅक्ट बेसिक. तसा नाही हो, पण इथे लिपिक कोणतरी असतो ना. सगळ्याच कॉन्ट्रॅक्टवर. फक्त भाऊसाहेबांचे परमनंट. भाऊसाहेब फक्त परमनंट, बाकी सगळं स्टाफ कॉन्ट्रॅक्टवर. तुम्ही का, तुमचं नाव काय? हो, पण कॉन्ट्रॅक्टर असलं तरी तुम्ही का नाव असताला ना कॉन्ट्रॅक्टवर असलं तरी. नाव काय तुमचा? नाव सांगा. काय नाव घेऊक सांगणार नाही तुमका? लाजतात का? नको. तुम्ही टू व्हीलरने येतात की हेलिकॉप्टरने येतात? खड्डे तुमका दिसणार नाही? हे साहेबांका जरा सांगणार नाही? हो साहेब, खड्डे खूप झाले आहेत, आपलं रस्तो असं सांगणार नाही? साहेब ऐकतच नसतले नाही. कॉन्ट्रॅक्टवाल्यांका बिचाऱ्यांच्या हालत असत. का हो दोरी साहेब, काय बोलतालात खरंच? मित्र हो, इथे फक्त साहेब आहेत परमनंट आणि सगळा स्टाफ आहे तो कसा आहे? कॉन्ट्रॅक्ट बेसवर. भयानक परिस्थिती आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची म्हणण्यापेक्षा या असल्या कोडग्या व्यवस्थेची खरंच काय करायचं हा प्रश्न पडलेला आहे. बघूया, आपला व्हॉइस रेकॉर्डर चालू आहे अजून, बघूया किती वेळ लागतोय. म्हणजे आता ह्यांच्याकडे येताना 108 म्हणायचीच असताना हो ती जपमाळ. दुरी आता बोला काय हरकत नाही. 108 म्हणायचीच असताना ती जपमाळ. म्हणजे मित्र, इथे यायचं असेल तुम्हाला काही तर 108 म्हणायची जपमाळ घेऊन आलं पाहिजे. तो वेळ कुठेतरी ईश्वराचं नाम घेत सत्कारणी तरी लागेल. पोच आणायला गेलेत. धमाल आहे, धमाल अक्षरशः. तुम्ही प्रायव्हेट असलं तरी तुमचं ह्या असा माझं जरा चॅनल सबस्क्राईब मारून देते. खड्डे बुजवून झाले की ह्या करा. ओ काय तर ह्या मारणार नाही. बघा तरी त्याच्यावर व्हिडिओ टाकलेले केव्हा बघितलात? मग द्या ना जरा. हां, नाही तर धोरिंका दिला बघा सबस्क्राईब करून. जरा बघा त्यांच्यात
लोक काय बोलतात जरा साहेबांका जरा सांगा जरा बघू लोक काय म्हणतात ते. या दाढे सर काय साहेब हे चाललंय काय तुम्हालाच माहिती आहे. पोज द्यायला बघा किती वेळ लावताय. पोज द्यायला कुठे गेला होता तुम्ही? अप्पर केला करा ठीक आहे हो, पण मला सांगा साहेब, चेंबरमध्ये तसं नाही हो साहेब, ऐकून घ्या. माझा व्हॉइस रेकॉर्डर ऑन आहे, लक्षात ठेवा. मला एक सांगा, खड्ड्यांचा काय विषय हा नेमका? खड्ड्यांचा म्हणजे काय मोठ्याने सांगा, कारण माझं काय केलं आहे आता बरं झालं असं वाटतंय की मी व्हिडिओ रेकॉर्ड ऑन नाही ठेवला आहे. तुमचा चेहरा माझ्या बघण्यात आहे, मला हे असं करायला वाईट वाटतंय. पण मला फक्त खाजगीमध्ये नाही, हा मी आता ह्याचा व्हिडिओ करतोय, मला फक्त साहेब कारण सांगा. नको खाजगी गोष्टी नको, खाजगी नाही गोष्ट, टेक्निकल कारण सांगा ना. टेक्निकल कारण काय करू की प्राधिकरणाच्या प्रमुख ज्या आहेत त्या सचिव आहेत ते माननीय अप्पर जिल्हाधिकारी मॅडम आहे. हां, तिथे आपण जाऊ आणि मला बाईट द्यायची किंवा एखादा बाईट तुम्हाला द्यायची गरज नाही, मी ते घेतोय, माझं रेकॉर्डिंग करतोय मी. नाही हे बघा, मला फक्त एकच सांगा, माझा अभ्यास कच्चा आहे असं म्हटलं तरी चालेल. एखाद्या कार्यालयात जातो, समजलं ना, त्यावेळी अभ्यास वाढतो, हे तर बरोबर. बरं, मी तुमच्या शासकीय वेळेतला मी जास्त वेळ घेत नाहीये, फक्त 3 मिनिटं मोजून घेतो. माझ्या आयुष्यातला वेळ गेलाय, जाऊ दे. मला फक्त 2-3च फक्त प्रश्न विचारायचे आहेत. पहिला एक प्रश्न, माणूस म्हणून साहेब तुम्ही कुठून येता, राहता कुठे? खाजगी प्रश्न आहे, पण माणूस म्हणून विचारतो. आम्ही येतो ओरस परिसरातच राहतो आणि इथूनच येतो. ओके, साधारण किती मीटर किंवा किलोमीटर येता तुम्ही? मीटर किंवा किलोमीटर किती? 2 किलोमीटर. 2 किलोमीटरात ह्या ऑफिसपर्यंत येईपर्यंत किती खड्डे तुम्हाला दिसतात ते फक्त सांगा बस. नाही किती आहेत ते सांगा फक्त, कारण मी मोजलेत, मी व्हिडिओ टाकलेत. फक्त सांगा साहेब, माणूस म्हणून आपण बोलूया, जाऊ देत सगळं बाकी. मी साहेब पण जाऊ देत, मोजूया नको. चला, खड्डे आहेत मान्य करता? खड्डे आहेत. ओके. त्या दिवशी आमच्या पत्रकार विलास, त्यांची हेमलता ताई ती वारली, त्यांनी स्टेटसला ठेवलेलं ते मी बघितलं. ती माझी ताई नव्हती, ती माझी आई होती. एकाची ताई आई समान ताई गेली तरी ते खड्डे बुजवले जात नाहीत. साहेब काय आहे, पैसा नसेल तर सांगा. साहेब आता 1-2 मिनिटं तुम्ही मला बोलायची संधी द्या. हां बोला. आता रस्ते भरण्यासाठी आपण ऑलरेडी PWDला तिथं कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. हां, ते दिलेलं आहे त्यांना जानेवारीमध्ये. हां, त्याचा 50% निधी सुद्धा त्यांना अलॉट केलेला आहे. हां, ते काम त्यांचं आहे, त्यांना ऑलरेडी पत्र पण गेलेलं आहे. PWD. ओके. म्हणजे आम्हाला जर खड्ड्यात बसायचं झालं किंवा वेटीस धरायचं झालं, सरळच सांगतो, तो कोणाला धरायचा आम्ही? PWD. आता सध्या तर PWDच आहे यंत्रणेच्या नुसार. तसं नाही, तुम्ही मला तसं लेखी लिहू शकता, लेखी देऊ शकता ह्या उपोषणाच्या अनुषंगाने की आम्ही सगळं केलेलं ह्याला जबाबदार PWD आहे असं देऊ शकता का? आपण असं करू, माननीय अप्पर जिल्हाधिकारी. नाही, मी आता कोणाशी भेटायला नाही आलो, माझ्याकडे तेवढी मानसिकता नाहीये. मी आधी जाऊन पहिला व्हिडिओ करणार. पहिली गोष्ट, मी आलेलो साहेब कशाला? आजचं माझं इंटेन्शन काय होतं? आणि त्याच्यात साहेब बघा ना किती तारीख दिली आहे साहेब, तारीख बघा ना किती दिली आहे. नाही तारीख 5 ऑक्टोबर दिली आहे. तुमच्याकडे वेळ आहे ना 5 ऑक्टोबर पर्यंत, तोपर्यंत आणि मरू देत, कोणाला मरतायत ते, कोणाला बळी घेता येत ते घेऊ देत त्या खड्ड्यांना, नंतर आपण बघूया. कारण आम्ही आता कोर्टातही जातो आहोत, सजग नागरिक मंचच्या वतीने आम्ही कोर्टात फाईल पण करतोय. मला फक्त एक माणुसकीच्या नात्याने, आता तुमचा चेहरा मलाच आत्ताच दिसला, आपण कुठेतरी आपण कुठेतरी भेटलेलो असतो तहसील ऑफिसमध्ये. हां, म्हणजे पण वाईट वाटतं. पण शेवटी साहेब एक लक्षात ठेवा, ती तुमची बहीण असती तर तुम्हाला काय वाटलं असतं? बहीण असती तर म्हणण्यापेक्षा सांगू का, आम्ही त्या लेखा विभागात जिल्हाधिकारी कार्यालयात होत्या, त्या बहिणीसारख्याच होत्या आमच्या, आणि आम्ही निवडणुकीला सोबत आम्ही काम केलेलं आहे. मग साहेब कसं ऐक साहेब, ती एक आपली नुसती कर्मचारी नव्हती, आमची बहिणीसारखीच होती, आमच्या मार्गदर्शक होत्या. ह्या सगळ्या गोष्टी झालेली जी गोष्ट आहे ती निश्चित ही दुर्दैवी आहे, ही पहिली गोष्ट. बहिणीला श्रद्धांजली म्हणून तरी ते भाऊ म्हणून तुम्ही सगळे कर्मचारी म्हणून भाऊ म्हणून तरी ते खड्डे बुजवायला याल का? नाही, निश्चित आपण साहेब मग या ना त्या दिवशी, मी बसतोय खड्ड्यात, नाही तर त्या दिवशी 5 तारीखला
साहेब हे बघा, तुम्ही पण अंगावर घेऊ नका, तुमचा त्याच्यात दोष नसेल, तुम्ही बोट कुठेतरी दाखवा, जिथे बोट दाखवाल ना तिथे मग आम्ही कोणी कसं काय करायचं ते बघूया. ते रस्ते खड्डे भरायचं फाईल नाही, आता मला फाईल नकोय, ते मला माझ्याकडे वेळ नाहीये, मला अर्जंट व्हिडिओ करून मला लोकांकडे द्यायचा आहे. व्हिडिओ काय करायचं? नाही साहेब, ह्याच्यावरती 1000 नाही 10,000च्या संख्येने माणसं उतरणार आहेत, पूर्ण जिल्ह्यात उतरणार आहेत, समजलं की नाही. मी ह्याचा व्हिडिओ केलाय, तुम्ही फक्त मला पोस्ट द्या, आणि मैत्रीचं काय बोलायचं असेल खड्डे बुजवल्यानंतर बोलूया, मला फक्त साहेब पोस्ट द्या, मी एक-दोन. नाही साहेब, माझी पेशन्स नाहीये. 2 मिनिटं. तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे, मी काय नाही समज, आमचे संसार उद्ध्वस्त झाले असली कामं करताना. 2 मिनिटं. नाही. ऐका की, जिल्हाधिकारी कार्यालय लिपिक सिंधुदुर्ग, हा. श्री अमितजी गंगावणे हे जे लिपिक आहेत, हा. त्यांनी आपल्याला याची पोस्ट दिलेली आहे. हो, हा? मग तीच म्हणजे तीच पोस्ट तेच जिल्हाधिकारी कार्यालय आहे. मी फार तर मी ह्याची झेरॉक्स काढून मी आपल्या ह्याच्यावरती काय उपोषणाच्या अनुषंगाने जे काही कार्यवाही करणं अपेक्षित आहे, तुम्ही एक्सेप्ट केलं म्हणून पाहिजे ना. काय होतं माहिती आहे साहेब, 2 मिनिटं साहेब, अर्ध वाक्य माझं ऐकून बोला. घ्या. मला वाईट वाटतं, दरवेळी सगळे जे येतात, मी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ह्या सिस्टीम बरोबर उपोषणं सोडवायला थांबतो, मध्यस्थी करायला थांबतो, कुठेतरी प्रशासनाचे ते रात्रीचे जे जिल्हाधिकारी असतात, निवासी जिल्हाधिकारी, त्यांच्यावर लोड येतो, उठसूट सगळे आपले जिल्हाधिकाऱ्यांकडे बोट दाखवतात. मला सांगा, तुम्ही त्याच्यावर एक साईन मारून साधं हे द्या ना, रिसिप्ट घेतली म्हणून, उपोषणाची तुम्ही पोच घेतली असं हे करा. कलेक्टरना मी दिलीच आहे ना, नाहीतर तुम्ही सांगा मला काय द्यायचा काय विषय येत नाही म्हणून. साहेब 2 मिनिटं प्रोसिजर तुम्हाला सांगतो. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये CRU म्हणून एक टपाल विभाग आहे, त्या विभागामध्ये सेंट्रलाइज टपाल तिथं आवक जावक तिथं विभाग आहे. मग तिथून एक मला अजून एक शिक्का मारून आणून द्यायला सांगा, कारण उपोषणाचा आतमध्ये देतात, कुठे मध्यवर्तीला वेगळा देतात, मध्यवर्तीला कॉमन लेटर्स चालतात. साहेब माहिती आहे तुम्हाला, मी किती वर्ष उपोषण करतोय, उपोषणाचं अति तातडीचं म्हणून त्यांनी मारलंय. मध्यवर्ती टपालचा एक शिक्का अजून एक मला वाढवून द्या, मी चाललो. उगाच कशाला माझ्यासारखी कटकट थांबवू नका, तुम्ही पण संसारी माणसं असणार. तुम्ही इथं बसा, मी तुम्हाला आणखी चालेल ना, चालेल. मध्यवर्ती टपालचं सेंट्रलचा इथला ना एक टपाल शाखा आहे ना खाली, इथं त्यांची सिक्का आणि सही मारून आणून दे, आणि ही प्रत त्यांना दे. ओके, कुठची देणार मला? एक सेकंड, ही जी रिसिव्ड आहे ना, रिसिव्ड सगळे ओरिजिनल हे मला देणार तुम्ही. साहेब माझं जरा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, आणि चुकीचं कधी वाटलं ना की राणे तुम्ही चुकीचा करताय, माणूस म्हणून आणि एक मित्र म्हणून मला पर्सनल मेसेज टाकायचा तुम्ही की राणे तुमचं चुकलं म्हणून. राणेजी आपण मध्यंतरी, हो साहेब, आता मी स्पष्ट सांगतो, हा जो जिल्हा झाला ना, मी आज सांगतो, मुरारराव बाबाजी राणे यांच्यामुळे हा जिल्हा झाला. त्यावेळी म्हणजे जिल्ह्याचं मुख्य ठिकाण 81ला, हां, तर त्यावेळी काँग्रेसचे ते कार्यकर्ते होते, समजलं ना. इथे जेलमध्ये पण ते गेलेले आहेत आंदोलनाच्या वेळी, त्यांचा मी चुलत नातू. तर आम्हाला वाईट वाटतं हो, चांगली बाजूलाच आमचं अनावाद घर आहे, त्या प्रिमाइसेसमध्ये आम्ही आहोत, ज्या आमच्या आजोबांनी योगदान दिलं. काय आम्ही बघतोय खड्डे. कदाचित पालकमंत्री राणेसाहेबांना हे आवडलं नसणार हे जे काय खड्डे आहेत ते, पण एक मंत्री सुद्धा एक माणूस आहे, तो कुठे कुठे लक्ष देणार. म्हणून आम्ही सजग नागरिक म्हणून हा विषय घेतोय. ह्याच्यात मंत्री, पक्ष, नेते हे जबाबदार नाही आहेत, ही आमची सरकारी यंत्रणा याला जबाबदार आहे. मनावर घेतलं पाहिजे ना साहेब. किती पाटी फर्नांडिस कोण ताई होती, तिचं काय झालं ते बघा ना. मला फक्त हे काढून द्या यूट्यूबचा सर्चर, बाकी तुम्ही शांतपणे बघा, आणि मी तुम्हाला नंबरही देतो. 2 मिनिटं. आणि माझं असं काय म्हणणं नाही, नाहीतर आम्हाला सरळ ऑथॉरिटी द्या, आम्ही खड्डे बुजवतो ते. राणेजी, आता तुमचं मी सगळे एक वस्तुस्थिती सगळी ऐकून घेतली, बरोबर. तुमच्या अर्जाचं कारवाई खाली चालू आहे, ही पहिली गोष्ट. बरोबर. हे आता आपण ह्यांना ऑलरेडी, साहेब ते आता मला दाखवू नका, ते मला हे बघा पत्रव्यवहारात सांगा. पत्रव्यवहारात आपल्याला साहेब आता मी नाही आहे, तुम्हाला ना ह्या सिंधुदुर्ग मी नेता नाही आहे, पहिलीच गोष्ट सांगतो. नेता नाही, पण आपण सामाजिक आणि सामाजिक कार्य करताना जेव्हा माझ्या आता ते हातात राहिलं नाही साहेब, फक्त तुम्ही एकच काम करा ना, जरा मी फक्त युट्यूब द्या, मी युट्यूबवर लोकांच्या प्रतिक्रिया साहेब, फक्त भावना ऐका, त्या सगळ्यांना नंतर सांगा, प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगा ना. नाही प्रेस मी जबरदस्ती साहेब नाही करत, आपले मैत्रीचे संबंध म्हणून फक्त युट्यूब तरी काढा ना, सबस्क्राईब फक्त करा फक्त, आणि बघा तुम्ही नंतर. मी माझ्या पद्धतीने बघेन. हा ठीक आहे, चालेल. ओके ठीक आहे. मला पोच दे. आणायला गेलाय, देतो. चालेल. बाकी मध्यंतरी तुमचे ते 3 दाखल्याचं काहीतरी काम होतं, ते झालं का? ते हो झालं. तहसील ऑफिसमध्ये त्यावेळी लाईट वगैरे जायचं, त्यावेळी तुम्ही आवाज उठवला. शिक्षणाच्या संदर्भात मुलांचं खच्चीकरण, बांगलादेशी पाकिस्तानींना नागरिकत्व मिळतं आणि आमच्या मुलांना 4दा कागदपत्र मागणी, व्हेरी डेंजरस ना. असं आहे, मानसिकता राहिलीच नाही, असं आहे.
आता काय परिस्थिती म्हणजे आता नाही झालंय तुर्तास सगळं चाललंय. लगेच कसा बदल होईल? देश स्वतंत्र व्हायलाच किती वर्ष लागली आणि हे खड्डे बुजवायला जाता. साहेब आता असं आम्ही केलं तर आम्ही नाहीतर तुम्हाला पत्र देतो की हे रस्ते आहेत ते सर्वसामान्य नागरिकांच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचा मेंटेनन्स करतो. तसं करता येईल का? नाहीतर कोर्टात जातो आम्ही. मालक बदलावा लागेल. एखाद्या पोराचं पालक होतो त्याला जमत नसेल एखाद्या व्यक्तीला तर दत्तक म्हणून दुसरा घेऊ शकतो त्याला. असं मला प्रांजळ माणूस म्हणून सांगतो. साहेब तुम्ही बघा त्या रेल्वे स्टेशनच्या तिथे काय आहे ते, आणि तुमची मानसिकता समजून घेण्याची नाहीये कारण तुम्ही तो सबस्क्राईब केला नाहीत कारण तुम्हाला ते काय बघायचंच नाही. सबस्क्राईब केलं काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? म्हणजे माझी वेदना त्याच्यात कळेल मी काय बोंबललोय. तो अधिकाऱ्यांचे डोळे गेलेत काय? मोतीबिंदू झालंय काय? तुम्हाला लागू होतोय काय? काय खाली आवाज? नाव काय तुमचं ह्याच्यात? ते मी सर्च मारून देतो ना. बघा, आणि माझं नको, माझा मोठेपणा नको, लोकांची वेदना बघा ना साहेब. त्याच्यात वेदना म्हणण्यापेक्षा ती आपल्या घरातलीच एक अशी भगिनी असल्यासारखं. आम्ही दुपारी असल्यासारखं भगिनी आणि भगिनी असणं ह्याच्यात फरक आहे. ऐका की आम्ही सोबत साहेब काम केलंय. मग साहेब वास्तविक आम्ही करायच्या अगोदर तुम्ही केलं पाहिजे होतं. आता ह्यामध्ये साहेब कसं आहे साहेब हे बघा, आता हे ओरोस मधले ते बघा. या ठिकाणी एक गोष्ट मी निदर्शनास आणू इच्छितो की सध्या पावसाळा सुरू आहे आणि लोक काय म्हणतायत? त्या ठिकाणी उभे आहोत, त्या ठिकाणी सिंधुदुर्गात आहोत म्हणून, नाहीतर इथे जाळपोळ आणि तोडफोड झाली असती. सहनशीलता बाळगणारी इथली जनता आहे. आणि त्या ठिकाणी या संपूर्ण या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. मी या ठिकाणी प्रशासनाला एक गोष्ट सांगू इच्छितो. या ठिकाणी तुम्हाला इथं दिलेलं आहे. चालेल ओके बस थँक्यू. जिल्ह्याच्या ठिकाणी रेल्वे आणि आम्ही तब्बल 1.5 तास आम्ही तिथंच आहे मॅडमच्या चेंबरमध्ये. तो तुमचा टेक्निकल भाग, ते हालचाल रजिस्टर मध्ये तुमची एंट्री असेल त्याचा काही विषय. हालचाल म्हणजे कार्यालयाच्या बाहेरच नाही हो. ठीक आहे, तो हे ठीक आहे, तो आता वादाचा मुद्दा नाही. त्याच्यात आपल्याला त्या ह्याच्यात नको त्या गोष्टीत जाऊन केस काढायचं नाही आपल्याला. बरोबर. आपल्याला मुद्दा असा आहे, जीव घेणे खड्डे 5 ऑक्टोबर पर्यंत नाही भरले गेले तर आम्हाला एकतर अधिकार द्या, अधिकारपत्रच लिहून द्या, आमच्या अखत्यारीत द्या. कॉमन माणसाच्या हातात द्या ना ते रस्ते बिस्ते. प्रॉपर्टी आम्ही ताब्यात घेतो. इथल्या स्थानिकांच्या जमिनी गेल्या त्यांच्या ताब्यात ते देऊन टाकूया, विकास करायला जमत नाही तर. अरे पण शिक्का मारून आलाय पण ते ओरिजिनल ते. ठीक आहे. काय झालं? नाही तुम्ही 2 प्रती दिल्या होत्या, ती दुसरी इथे आणली मी. ओके हा बरोबर. नाही ती त्यांना ऍक्च्युअल गेली पाहिजे, पण तुम्हाला राहू दे. ती ऑलरेडी कलेक्शन डिपार्टमेंटकडे आहे. तिथे देतो मी आता. मला तुमचा सर नंबर देऊन ठेवा, मी त्रास नाही तुम्हाला देणार, पण मी व्हिडिओ नक्कीच तुम्हाला लिंक करेन. ओके. 70-57 हा सुद्धा करेन. ह्या व्हिडिओच्या आधारे माझ्यावर 353 वगैरे दाखल करायचं झालं तर तुम्ही करू शकता. नाही सांगतो मी स्पष्टवादी आहे. मैत्री एका ठिकाणी, ड्युटी एका ठिकाणी, त्या गोष्टी वेगळ्या. मी ते पण व्हिडिओ बघा. मी अधिकाऱ्याचे डोळे फुटले आहेत का वगैरे असं म्हटलं, कदाचित ते तुम्हालाही लागू आहे. चुकीचं काय वाटलं माझ्यावर गुन्हा दाखल करा. मैत्री एका बाजूला आहे. 70-57 01-22-55 01-22-55 नरेंद्र एडके. नावात नरेंद्र आहे हो. आणि मोदी साहेब वर बसले. नरेंद्र रावाचा तरी अपमान आम्ही नाही करू शकत. एडके. ओके ओके. चला सॉरी, माणूस म्हणून हे केलंय, बडबडलोय. पेन तुमचा आहे? नाही माझं नाही. पेन त्या साईज आहे तुझा. चला येऊ. थँक्यू. ओके थँक्यू. अंदाज काय 5 ऑक्टोबर पर्यंत खड्डे बुजवले जातील? वाटत नाही ना? बघूया. आम्ही गारणी पण घातली आहे. पाहिजे तर नारळ कोंबा मी कापत नाही, पण मी नारळ मात्र ठेवू. आम्ही प्रत्येक खड्ड्यात नाही तर एक नारळ ठेवावं लागेल. चला तुम्ही प्रॉपर कुठच्या जिल्ह्यातले? साहेब सांगलीत मी जास्त जातो. तुम्ही प्लीज सांगली आणि सिंधुदुर्ग कुठेतरी सहसा आहे, सहकार्य असावं. चांगल्या गोष्टीचं आपण काय करतो. नाही पण साहेब हे बघा, तुम्हालाही माणूस म्हणून हे पटत नसणार ना, जे काय खड्ड्यामुळे जीव गेला. आता त्याच गोष्टीवर चर्चा नको. डायरेक्ट आपली भेट 5 तारीखला होईल. 1-2 पुढची ही अधिकाऱ्याची ती बघा. वैयक्तिक आम्हालाही पटत नाही. खड्डे आहे. बस. ओके थँक्यू. ओके चला दोन्ही साहेब. ओके.